आई, ऑफिसच्या ऑनलाईन मीटिंग मध्ये होतीस का? नाही, मी फसव्या बिल्डरच्या विरोधात ग्राहक आयोगामध्ये केस दाखल केली होती ना, त्याच्या सुनावणीमध्ये भाग घेत होते. घरातून? हो, घरातूनच. आता पूर्वीसारखं राहिलं नाही. देशात ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 लागू झाल्यापासून ग्राहक तक्रारींचं निवारण करणं खूप सोपं झालंय. तक्रार इलेक्ट्रॉनिकली सुद्धा दाखल करता येऊ शकते आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुद्धा सुनावणीमध्ये भाग घेऊ शकतो. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019, ग्राहकांचे अधिकार झालेत आता आणखी सक्षम. 24 डिसेंबर 2024 राष्ट्रीय ग्राहक दिन. ग्राहक हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1800-222262. जागो ग्राहक जागो. नमस्कार. दृष्टिक्षेप 2024 या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आजच्या भागात आपण आढावा घेणार आहोत वर्षभरात देशात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा. वर्ष 2024 हे तसं जगभरातच निवडणुकांचं वर्ष म्हणून गाजलं. भारतातही लोकसभेची निवडणूक ही वर्षभरातली सर्वात महत्त्वाची घडामोड ठरली. निवडणुकीनंतर केंद्रात रालोआची सत्ता आली असली तरी वर्षभरामध्ये घडलेल्या काही घटना, प्रचाराचे मुद्दे, राजकीय समीकरणं यामुळे भारताचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं. यासोबतच महाराष्ट्रासह तब्बल 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुका, निकाल यामुळे घडलेली बिघडलेली राजकीय समीकरणं यांचा हा परामर्श. गणराज्याची प्राचीन परंपरा असलेल्या भारतात निवडणुका हा केवळ राजकारणीच नाही तर सर्वसामान्य माणसांच्याही जिव्हाळ्याचा, चर्चेचा विषय असतो. यंदा देशात 18व्या लोकसभेचे 543 सदस्य निवडून देण्यासाठी 29 एप्रिल ते 1 जून या काळात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक झाली. मतमोजणी 4 जूनला झाली. 97 लाख मतदारांपैकी सुमारे 67% लोकांनी आपला हक्क बजावला, ज्यात महिलांचा सहभाग हा लक्षणीय होता. निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा प्रणित रालोआ सरकारनं 293 जागांसह बहुमत मिळवलं तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आणि नरेंद्र दामोदरदास मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. 9 जून रोजी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी हे लोकांनी सलग 3दा निवडून दिलेले देशाचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. ही निवडणूक मुख्यतः रालोआ आणि इंडिया आघाडी यांच्यात झाली. अब की बार 400 पारचा नारा देणाऱ्या रालोआतल्या प्रमुख पक्ष भाजपाला यावेळेला 240 जागांवर समाधान मानावं लागलं. आधीच्या तुलनेत भाजपाला 63 जागांचं नुकसान झालं आणि एकट्याला बहुमताचा आकडाही काढता आला नाही. भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशनं यावेळेस सत्ताधाऱ्यांना साथ दिली नाही आणि 75 जागांपैकी केवळ 33 जागा त्यांना जिंकता आल्या. मोठ्या मोठ्या दिग्गजांचा इथे पराभव झाला तर मोदींसह अनेकांचं मताधिक्यही कमी झालं. इथे समाजवादी पार्टीला मोठं यश मिळालं. काँग्रेसच्या परिस्थितीतही सुधारणा झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच अयोध्येत राममय वातावरणात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. जो राम को लाये है हम उनको लाएंगे अशी घोषणाही गाजली होती. मात्र निवडणुकीत हा मुद्दा भाजपाला यश देऊ शकला नाही. अगदी फैदाबादमध्येही भाजपाचा उमेदवार पराभूत झाला. उत्तर प्रदेशच्या खालोखाल जागा असलेल्या महाराष्ट्रातही भाजपाला केवळ 9 आणि महायुतीला 17 जागा मिळाल्या. गेल्या 5 वर्षात 2 पक्ष फुटणं, आधी अनैसर्गिकरित्या बनलेली महाविकास आघाडी आणि सत्तांतर झाल्यावर महायुती अशी 2.5 वर्ष, या 2.5 वर्षांची 2 सरकारं, अशा सगळ्या गोंधळांनंतर या सगळ्या घटना मूकपणे बघणाऱ्या मतदारांना पहिल्यांदाच मतदानाद्वारे आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी लोकसभेत मिळाली. यात महाराष्ट्रानं अत्यंत धक्कादायक असा निकाल दिला. महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांना उत्तम यश मिळालं.
महाविकास आघाडीला तब्बल 30 जागांवर विजय मिळाला. मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड यांच्यासह छोटी राज्य आणि ईशान्य भारतानं रालोआला चांगली साथ दिली. राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात मात्र अपेक्षित यश मिळू शकलं नाही. त्यामुळे भाजपाला स्वच्छ बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र तेलुगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाच्या मदतीनं रालोआनं सत्ता स्थापन केली. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आता खऱ्या अर्थानं आघाडी सरकारचं नेतृत्व करत आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मतविभागणी टाळत मोदींचा पराभव करण्याच्या हेतूनं एकत्रित आलेली इंडिया आघाडी, या आघाडीला आधीच्या तुलनेमध्ये चांगलं यश मिळालं. मात्र सत्ता स्थापनेचं त्यांचं स्वप्न मात्र भंगलं. या आघाडीत काँग्रेससोबत 23 पक्ष एकत्र आले तरी आघाडीचं नेतृत्व करणार कोण यावर मतैक्य झालंच नाही. तसंच बलशाली प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसचा जागा वाटपाचा तिढा मात्र शेवटपर्यंत कायमच राहिला. त्यातूनच अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. याची परिणिती अशी दिसली की कधी नेतृत्वाच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांची नाराजी, कधी अखिलेश यादव किंवा केजरीवाल यांचा असहकार आणि शेवटी नितीश कुमार यांची आघाडीतून एक्झिट. रालोआमध्ये जशी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविषयी निस्संदिग्ध भूमिका होती, त्याविरुद्ध इंडिया आघाडीनं शेवटपर्यंत नेतृत्व किंवा पंतप्रधान पदाचा चेहरा हा ठरवलाच नाही. मात्र तरीही ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच बघितली गेली. राहुल गांधी यांनी दुसरी भारत जोडो न्याय यात्रा मतभेद असूनही आघाडीत बिघाडी होऊ नये यासाठी केलेले संघटित प्रयत्न, बेरोजगारी, अग्निवीर, संविधान संरक्षण, आरक्षण या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर सातत्यानं केलेले हल्ले या सगळ्यामुळे काँग्रेसला आधीच्या 2 निवडणुकांच्या तुलनेत यावेळेला चांगलं यश मिळालं. काँग्रेसनं एकट्यानं 99 जागा जिंकत सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवलं. राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं. तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या घटक पक्षांनाही आपापल्या राज्यांमध्ये चांगलं यश मिळालं. लालू यादव यांचा राजद आणि आम आदमी पक्षाला मात्र या निवडणुकीत मोठा दणका बसला. नितीश कुमार यांचं इंडिया आघाडी सोडून जाणं विरोधकांना चांगलंच महागात पडलं. या निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा इंडिया आघाडीनं चांगलाच लावून धरला. राहुल गांधी यांनी जातीय, विशेष करून ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची फोडणी दिली. न्याय यात्रेनंतरच्या प्रचारात त्यांनी मागास, दलित, युवा हे नाराज असल्याचा जोरदार प्रचार केला. त्यांना आपणच न्याय देऊ शकतो अशी प्रतिमा बनवण्याचाही त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केला. इलेक्टोरल बॉन्ड अवैध ठरवत सर्वोच्च न्यायालयानं ते रद्दबातल ठरवल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलण्याचा चांगलाच प्रयत्न केला. मात्र इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून सर्व पक्षांना निधी मिळाल्याचं निवडणूक आयोग आणि स्टेट बँकेनं जाहीर केलेल्या तपशिलातून उघड झालं. त्यानंतर मात्र हा मुद्दा फार काळ तग धरू शकला नाही. भाजपा सरकार संविधान विरोधी असल्याचा आरोपही या प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात करण्यात आला. विशेष करून 400 जागा मिळाल्या तर भाजपा संविधान बदलेल असं विरोधी पक्षाकडून सातत्यानं अपप्रचार करण्यात आला. संविधान बदलून दलित, ओबीसींना मिळालेलं आरक्षण भाजपा काढून घेईल असा मुद्दाही विरोधकांनी चांगलाच जोरकसपणे मांडला. या मुद्द्यावर मोदी यांनी स्वतः प्रत्युत्तर दिलं असलं तरीही या फेक नॅरेटिव्हच्या लढाईत भाजपा मागे पडली. याचा परिणाम लोकसभेच्या निकालांवर दिसला. भाजपानं या निवडणुकीत विकासकामं आणि जाहीरनाम्यातली पूर्ण केलेली वचनं यावर जोर दिला. कोरोना काळात केलेलं लसीकरण, दिलेली मदत, अर्थव्यवस्थेची रुळावर आणलेली गाडी, 10 वर्षांमध्ये केलेली कामं सांगत पुढे ही सगळी वचनं पूर्ण केली जातील अशी मोदी की गॅरंटी यावेळेस दिली गेली. इंडिया आघाडी या हिंदूबहुल देशामध्ये विशिष्ट अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करत असल्याचा आरोपही रालोआच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा होता. अल्पसंख्याकांचा देशाच्या संसाधनावर पहिला हक्क असल्याचा काँग्रेसचा दावा, कर्नाटक सरकारनं मुस्लिमांना दिलेलं कथित आरक्षण, पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार, वोट जिहाद असे मुद्दे दोन्ही बाजूंनी प्रचारात होते. ईडी, सीबीआय अशा संस्थांचा विरोधी पक्षांविरुद्ध वापर होत असल्याचा आरोपही विरोधकांकडून यावेळेस करण्यात आला. याच काळात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झालेली अटक सूडबुद्धी आणि विरोधकांविरुद्ध कट असल्याचा मोठा प्रचार इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी केला. मात्र
दिल्लीत भाजपाच्या सर्वच्या सर्व 7 जागा निवडून आल्या, तर झारखंड मुक्ती मोर्चाला 6 पैकी केवळ 3 जागा जिंकता आल्या। या सगळ्या मुद्द्यानंतर भाजप प्रणित आघाडी अर्थात रालोआ सरकार स्थापन झालं आणि देशात 10 वर्षांपूर्वी बंद झालेलं आघाडीचं राजकारण पुन्हा एकदा सुरू होणार। स्वबळावर बहुमत नसल्यानं भाजपाला आपल्या अजेंड्याशी तडजोड करावी लागेल अशी भाकीत करण्यात आली होती। तर दुसरीकडे आता मोदी पर्वाच्या अंताची ही सुरुवात आहे। यापुढे भाजपाच्या पराभवाचा आलेख असाच वाढत राहील असा आत्मविश्वास विरोधकांमध्ये निर्माण झाला। निकालानंतरचे विश्लेषकांचे निष्कर्ष मात्र गेल्या 7 महिन्यातल्या राजकीय घडामोडी, हरियाणा, महाराष्ट्र विधानसभांचे निकाल आणि सरकारचे निर्णय यांच्यामुळे जवळपास फोल ठरले। लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या। मात्र त्यांचे निकाल लोकसभेपेक्षा अधिक वेगळे आणि स्पष्ट जनादेश देणारे ठरले। आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांनी भाजपासोबत युती करत निवडणूक लढवली आणि जोरदार कमबॅक करत जगन मोहन रेड्डी यांचा पराभव केला। 175 जागांपैकी 143 जागा जिंकत आंध्र प्रदेशात तेलुगू देसम आणि भाजपाचं सरकार आलं। ओदिशा विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाची 90च्या दशकापासून सुरू असलेली सत्ता बदलवत यंदा जनतेनं भाजपावर विश्वास दर्शवला। बिजू जनता दलाशी झालेली आघाडी तोडून भाजपानं इथं स्वतंत्र निवडणूक लढवली। त्याचा फायदा होऊन भाजपानं 147 पैकी 78 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलं। आदिवासी समुदायातले कार्यकर्ते मोहन चरण मांझी यांची इथले नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली। अरुणाचल प्रदेशात झालेल्या निवडणुकीत यंदाही मतदारांनी भाजपावर विश्वास दर्शवत पुन्हा एकदा त्यांचंच सरकार निवडून दिलं। पेमा खांडू यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं 32 जागांपैकी 31 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला। या निवडणुकीनंतर ऑक्टोबर महिन्यात हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका जाहीर झाल्या। कलम 370 आणि 35A हटवल्यानंतर या जम्मू काश्मीरमधल्या पहिल्याच निवडणुका होत्या। जनतेनं निर्भयपणे आणि उत्स्फूर्त मतदान करत इथं लोकशाहीला विजय मिळवून दिला। 3 टप्प्यात कुठलीही अनुचित घटना न घडता शांतपणे निवडणुका पार पडल्या। इथं मुख्य लढत नॅशनल कॉन्फरन्स आणि PDP यांच्यातच होती। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या युतीला इथे 90 जागांपैकी 49 जागांसह जनतेनं पूर्ण बहुमत दिलं। ओमर अब्दुल्ला पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री झाले। PDPच्या मेहबूबा मुफ्ती यांचा दारुण पराभव झाला। भाजपाला जम्मूमध्ये 29 जागांवर विजय मिळाला तर काँग्रेसला स्वतंत्रपणे 6 जागा जिंकता आल्या। लोकसभेच्या निकालानंतर हरियाणात भाजपाचं सरकार जाणार असं विश्लेषकांनी गृहीतच धरलं होतं। इंडिया आघाडीकडून लोकसभेचे मुद्दे इथेही वापरले गेले। आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसनं आप सोबत न जाण्याचा निर्णय घेत स्वतंत्र निवडणूक लढवली। आपल्याच पक्षातल्या अनेकांना नाराज केलं। पक्ष संघटना बांधणीकडे दुर्लक्ष केलं। जाट शेतकऱ्यांवर होणारा कथित अन्यायाचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी राहिला। मात्र भाजपानं इथं आपली रणनीती आणि धोरणं बदलली, मुख्यमंत्री बदलले, 10 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी दूर करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या प्रयत्नातून 90 जागांपैकी 48 जागा जिंकत भाजपानं पुन्हा एकदा विजय खेचून आणत तिसऱ्यांदा सत्ता मिळवली। विजयाची पूर्ण खात्री असलेल्या काँग्रेसला इथे 37 जागांवर समाधान मानावं लागलं। हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या। लोकसभेच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी गमावलेला आत्मविश्वास हरियाणामुळे थोडाफार पुन्हा निर्माण झाला। लोकसभेत झालेल्या चुका दुरुस्त करायला आपली धोरणं बदलवत नवी रणनीती आखायला महायुतीकडे 5 महिने होते। या काळात महायुती सरकारनं धडाधड नवनव्या योजना आणल्या आणि लागू केल्या आणि दुसरीकडे लोकांमधला संपर्क वाढवला। लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाल्याचं सांगत त्या विरोधात एक है तो सेफ है ची रणनीती महायुतीनं आणली। जागा वाटप करताना तिन्ही पक्षांनी संयम आणि समन्वय दाखवला। योजनाबद्ध प्रचार, निवडणुकीत वाढलेलं मतदान आणि लाडक्या बहिणींचा मिळालेला आशीर्वाद यामुळे महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं। 5 महिन्यांपूर्वी यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीचा अति आत्मविश्वास आणि त्यामुळे आघाडी अंतर्गतल्या कुरबुरी समोर आल्या आणि याची परिणिती म्हणून त्यांचा दारुण पराभव झाला। महाराष्ट्रासोबतच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला आपली सत्ता राखण्यात यश आलं। हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत झामुमोला 81 पैकी 34 जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीला 56 जागांसह बहुमताचा आकडा गाठता आला। भाजपाला इथे 21 जागा जिंकता आल्या।
सोरेन यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, त्यासाठी त्यांना भोगावा लागलेला तुरुंगवास, रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांची अवैध घुसखोरी असे मुद्दे निवडणुकीत होते, मात्र त्यांचा मतदानावर परिणाम झालेला आढळला नाही. वर्षाच्या सुरुवातीला जमीन घोटाळा प्रकरणी ईडीनं हेमंत सोरेन यांना अटक केली. 5 महिने तुरुंगात काढल्यानंतर अखेर त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुका लढवल्या आणि स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. निवडणुकांचा रिकॅप घेताना जाता जाता एका विषयाचा परामर्श घेणं क्रमप्राप्त आहे. याच हिवाळी अधिवेशनात सरकारनं एक देश एक निवडणूक हे अत्यंत महत्त्वाचं विधेयक लोकसभेत मांडलं. त्यावर मंथन, चर्चा, पुढची कार्यवाही होईलच, पण जर हा कायदा अस्तित्वात आला तर कदाचित 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या असतील. तेव्हा मतदारसंघांची पुनर्रचना झाली असेल, लोकसभा विधानसभांच्या जागा वाढलेल्या असतील आणि महिला आरक्षण कायदाही लागू झालेला असेल. तेव्हा कदाचित जुन्या पद्धतीनं झालेल्या 2024च्या निवडणुका शेवटच्या निवडणुका ठरतील. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग 3ऱ्यांदा सत्तेत आलेल्या रालोआ सरकारनं कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसातच महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका लावत आता विकासाची गती थांबणार नाही असा संदेश दिला. पायाभूत सुविधांसाठी तब्बल 3 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता, 8 नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्याचं कवच देण्यात आलं आहे. या वर्षात केंद्रीय मंत्रिमंडळानं सर्वात महत्त्वाचे जे निर्णय घेतले त्यातले अनेक निर्णय महाराष्ट्राशी संबंधित होते. मराठी भाषकांची गेल्या 2 दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करत केंद्रीय मंत्रिमंडळानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मराठी भाषेला मिळालेल्या या राजमान्यतेमुळे मराठी भाषेत मौलिक संशोधन आणि संवर्धनाची नवी दालनं खुली झाली आहेत. नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर जून महिन्यात पालघर जिल्ह्यात वाढवण इथं 12 ग्रीनफील्ड डीप ड्राफ्ट या अत्यंत महत्त्वाकांक्षी बंदर विकास प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. 76,200 कोटी रुपये मूल्याचे हे बंदर पूर्ण झाल्यावर जगातील पहिल्या 10 बंदरांपैकी एक असेल. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत 12 औद्योगिक शहरांच्या उभारणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या अंतर्गत भारतात लवकरच सुवर्ण चतुर्भुजच्या आधारावर औद्योगिक स्मार्ट शहरांची एक भव्य साखळी उभी राहणार आहे. महाराष्ट्रातल्या दिघी बंदराचा यात समावेश आहे. सेमीकंडक्टर क्षेत्राला देशात चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं या वर्षात देशात 4 सेमीकंडक्टरशी संबंधित प्रकल्पांना मंजुरी दिली. विविध राज्यात सेमीकंडक्टर युनिटची उभारणी सुरूही झाली आहे. सेमीकंडक्टर सोबतच AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासालाही प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया AI मिशनलाही मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं पुणे मेट्रोच्या PCMC ते स्वारगेट या सध्याच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज अशा भूमिगत मार्ग प्रकल्प विस्ताराला मंजुरी दिली. भारतीय रेल्वेच्या 2 नव्या मार्गिका आणि एक बहुमार्गिका प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. 29 किमी लांबीचा हा कॉरिडॉर ठाणे शहराच्या पश्चिमेकडील भागात असेल आणि त्यावर 22 स्थानके असतील. वर्षाच्या सुरुवातीलाच PM सूर्यघर या मोफत वीज योजनेअंतर्गत 1 कोटी घरांमध्ये छतांवर सौर पॅनल बसवण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत 1 कोटी कुटुंबांना दर महिना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध होऊ शकेल. यातून 12 लाख व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान या नव्या अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत 63,000हून अधिक आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यातील आदिवासी वस्त्या किंवा गावांचा विकास केला जाणार आहे. प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी PM विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 4.5 लाख रुपयांपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. तसंच 8 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 3% व्याज सवलत देखील दिली जाईल. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा विस्तार करत त्यात 70 वर्षांवरच्या ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता लाभ देण्यात आला आहे.
5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. या निर्णयाचा 4.5 कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान 4 मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या टप्प्यात भारताचं अवकाशयान चंद्रावर उतरून पुन्हा पृथ्वीवर परत आणण्याची मोहीम राबवली जाणार आहे. आपलं अवकाशयान चंद्रावरून नमुनेही आणेल. चंद्र आणि मंगळ मोहिमेपाठोपाठ भारताच्या अंतराळ क्षेत्रानं शुक्र ग्रहाच्या अभ्यासाची मोहीमही हाती घेतली आहे. शुक्र ग्रहावरील दाट वातावरण आणि तिथल्या भूगर्भशास्त्राचा अभ्यास करून शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी व्हीनस ऑर्बिटर मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि अन्न सुरक्षा साधण्यासाठी कृषी उन्नती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यंदाच्या वर्षाची सुरुवात अत्यंत मंगलमय अशी झाली. तब्बल 500 वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्लांना भव्य मंदिर मिळालं. 22 जानेवारीला अत्यंत भक्तिमय वातावरणात हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लांचा सुंदर असा देखणा प्राणप्रतिष्ठा सोहळा सगळ्यांनी अनुभवला. अवध में लौटे हैं श्री राम मनाओ दिवाली या गाण्यातून व्यक्त झालेल्या भावना 22 जानेवारीला केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या रामभक्तांनी अनुभवल्या. 22 जानेवारीला दुपारी बरोबर 12 वाजता पंतप्रधान मोदी यांनी समस्त भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून विधिवत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, राम मंदिर संस्थानचे पदाधिकारी, देशविदेशातले सर्व क्षेत्रातले मान्यवर, उद्योजक, सेलिब्रिटी आणि शेकडो भाविक उपस्थित होते. 500 वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्लांना सन्मानपूर्वक राम मंदिरात आणलं गेलं. समस्त हिंदू भाविकांसाठी हा आयुष्यभर लक्षात राहणारा, डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा होता. प्रभू श्रीरामांच्या आगमनाची जय्यत तयारी करत जगातल्या सर्वोत्तम सोहळ्यापैकी एक असा हा सोहळा होईल अशी नेत्रदीपक व्यवस्था मंदिर समितीनं केली होती. या पूजेसाठी पंतप्रधानांनी 11 दिवस अनुष्ठान केलं आणि प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झालेल्या सर्व तीर्थस्थळी जाऊन पूजा अर्चा केली. जगभरातल्या 20हून अधिक देशांनी या सोहळ्यानिमित्त रामलल्लाला भेटवस्तू पाठवल्या होत्या. सीतामाईंचं माहेर असलेल्या नेपाळमधूनही भेटवस्तू घेऊन भाविक आले होते. प्राणप्रतिष्ठेनंतर उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीराम सगळ्या देशालाच नव्हे तर जगाला जोडणारी सकारात्मक ऊर्जा आहे. आजपासून नवं कालचक्र सुरू झालं आहे. न्यायाचं प्रतीक असलेल्या प्रभू श्रीरामांना न्याय देऊन न्यायालयानं न्यायाची प्रतिष्ठा उंचावली आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देवापासून देशापर्यंतचा प्रवास आता आपल्याला करायचा आहे असं सांगत आपण सर्वांनी राष्ट्र उभारणीसाठी आपलं समर्पण देण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात लोकांनी संध्याकाळी दीपोत्सव साजरा केला. आधुनिक भारताच्या सांस्कृतिक इतिहासातल्या या शतकातल्या सर्वात मोठ्या घटनेचं साक्षीदार होण्याचं भाग्य 2024 या वर्षाला मिळालं. संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याबरोबरच अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनेही यंदाचं वर्ष महत्त्वाचं ठरलं. एकीकडे संरक्षण दलांमध्ये अत्याधुनिक पाणबुडीपासून ते अवकाश टेहळणी उपग्रहापर्यंतची मजल आपण मारली, तर दुसरीकडे नक्षलवादाचं उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या मोहिमा झाल्या. भारताच्या संरक्षण क्षेत्रातली यंदाची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे C-295 या पहिल्या खासगी लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठीच्या कारखान्याची उभारणी. गुजरातच्या वडोदरा इथं ऑक्टोबर महिन्यात या उद्योगाचं पंतप्रधान मोदी आणि स्पेनचे अध्यक्ष पेद्रो सांचेज यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 2031 पर्यंत टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स आणि एअरबस स्पेन संयुक्तपणे या लढाऊ विमानांची निर्मिती करणार असून
56 पैकी 40 विमानं भारतात बनवली जाणार आहेत, तर स्पेननं बनवलेली 6 C-295 लढाऊ विमानं याच वेळी भारताच्या हवाई दलात समाविष्ट करण्यात आली. शत्रूपासून संरक्षण करण्याची क्षमता आणखी वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भारतीय नौदलानं 29 ऑगस्ट रोजी INS अरिघात ही अरिहंत श्रेणीतली दुसरी पाणबुडी विशाखापट्टणम इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नौदलाच्या सेवेत समाविष्ट केली. INS अरिघात ही एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. भारतीय नौदलासाठी 27 नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस ठरला. INS अरिघात या अण्वस्त्रसज्ज पाणबुडीवरून याच दिवशी K4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 3500 किमी अंतरावर मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता भारतानं सिद्ध केली. भारताची टेहळणी क्षमता मजबूत करण्यासाठी 52 टेहळणी उपग्रह विकसित करण्याच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यातले 21 उपग्रह इस्रो विकसित करणार असून उर्वरित 31 खासगी कंपन्या विकसित करणार आहेत. डिसेंबर महिन्यात लष्करी पाणबुडी म्हणून ओळखली जाणारी INS तुशील ही युद्धनौका संरक्षण मंत्र्यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आली. तिन्ही संरक्षण दलं अत्याधुनिक आणि शस्त्रसज्ज करताना आत्मनिर्भरतेवर भर देण्यात आला आहे. इतकंच नाही तर देशाच्या शस्त्रास्त्र निर्यातीत यंदा लक्षणीय वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच भारतानं संरक्षण क्षेत्रात 6,915 कोटी रुपयांची निर्यात केली असून पुढच्या 5 वर्षात 50,000 कोटी रुपयांची निर्यात करण्याचं आपलं उद्दिष्ट ठेवलं आहे. संरक्षण क्षेत्रासोबतच अंतराळ क्षेत्रातही इस्रो आणि इतर संस्थांचा या वर्षातला आलेख प्रगतीचाच राहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं 2024 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला सकाळी एक्सपोसॅट हे यान प्रक्षेपित केलं. PSLVनं प्रक्षेपित केलेला हा उपग्रह पुढील 5 वर्ष पृथ्वीभोवती फिरून दूरवरून येणाऱ्या एक्सरे म्हणजे क्ष किरणांचा अभ्यास करेल. आदित्य L1 ही भारताची अवकाशातली पहिलीच प्रयोगशाळा उपग्रहातून अवकाशात सोडल्यानंतर या वर्षात जुलै महिन्यात या उपग्रहानं आपल्या अंतिम कक्षेत प्रवेश केला असून सूर्यावरील वादळे आणि इतर बाबतीत अभ्यासही सुरू केला आहे. अंतराळ क्षेत्रातली आणखी एक वेधक कामगिरी म्हणजे भारताच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मानवयुक्त गगनयानाच्या प्राथमिक चाचण्या या वर्षात यशस्वीपणे करण्यात आल्या. अंतराळवीर असलेलं गगनयान पुढच्या वर्षी अवकाशात झेपावण्याची योजना आहे. त्याशिवाय पुनर्वापर करता येईल अशा उपग्रहाची चाचणी या वर्षात घेण्यात आली. गेल्या अनेक दशकांपासून भारत नक्षलवादी चळवळीचा सामना करतो आहे. मात्र गेल्या दशकभरातल्या सातत्यपूर्ण आणि सुनियोजित प्रयत्नांमुळे आता सशस्त्र नक्षलवादाचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी झाला आहे. वर्ष 2024 मध्ये सुरक्षा दलांच्या विविध मोहिमांमध्ये 287 नक्षलवादी मारले गेले तर 1000 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करत मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग स्वीकारला. या वर्षात सर्वाधिक नक्षल विरोधी मोहिमा छत्तीसगडमध्ये राबवल्या गेल्या. छत्तीसगडच्या अबुजुमाड जंगलात ऑक्टोबर महिन्यात नक्षलवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलं आणि पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत 38 नक्षलवादी ठार झाले. यात त्यांच्या कमांडर स्तरीय म्होरक्यांचाही समावेश होता. या सगळ्यांवर सुमारे 2.5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. सुमारे 100 जवानांनी राबवलेल्या ह्या मोहिमेनंतर मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. या वर्षातली ही सर्वात मोठी नक्षल विरोधी कारवाई होती. 16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यातल्या जंगलात सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 29 नक्षलवादी ठार झाले. ऑपरेशन स्थळी नंतर राबवलेल्या शोधमोहिमेत अत्याधुनिक परदेशी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. बिजापूर जिल्ह्यात 2 एप्रिल रोजी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 13 नक्षलवादी ठार झाले तर 30 एप्रिल रोजी छत्तीसगडच्याच नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी मारले गेले. 19 मार्चला महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 नक्षलवादी मारले गेले. याच दिवशी दंतेवाडा इथं 2 नक्षलवादी मारले गेले. 18 जुलै रोजी गडचिरोली छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलं आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 12 नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत 2 पोलीसही जखमी झाले. छत्तीसगडमधल्याच टेकुला गुदाम जवळच्या जंगलात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत CRPFचे 3 जवान शहीद झाले तर 14 जवान जखमी झाले. या चकमकीत 6 नक्षलवादीही मारले गेल्याचाही छत्तीसगड पोलिसांचा दावा आहे. 22 नोव्हेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या कारवाईत 10 नक्षलवादी ठार झाले.
अगदी अलीकडेच 12 डिसेंबर रोजी बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी मारले गेले. या कारवायांशिवाय या वर्षात नक्षलवादी चळवळ सोडून 837 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं, ज्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडच्या नक्षलविरोधी तळावर सैनिकांसोबत रात्रभर मुक्काम केला. त्यांनी नक्षल पीडित कुटुंबांचीही भेट घेतली. सध्या देशाच्या 2-4 भागात उरलेला नक्षलवाद 31 मार्च 2026 पर्यंत पूर्णपणे संपलेला असेल अशी घोषणा त्यांनी केली. ती पूर्ण करण्याच्या दिशेनं सर्वंकष प्रयत्न होत आहेत. आई, ऑफिसच्या ऑनलाईन मीटिंग मध्ये होतीस का? नाही, मी फसव्या बिल्डरच्या विरोधात ग्राहक आयोगामध्ये केस दाखल केली होती ना, त्याच्या सुनावणीमध्ये भाग घेत होते. घरातून? हो, घरातूनच. आता पूर्वीसारखं राहिलं नाही. देशात ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 लागू झाल्यापासून ग्राहक तक्रारींचं निवारण करणं खूप सोपं झालंय. तक्रार इलेक्ट्रॉनिकली सुद्धा दाखल करता येऊ शकते आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुद्धा सुनावणीमध्ये भाग घेऊ शकतो. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 ग्राहकांचे अधिकार झालेत आता आणखी सक्षम. 24 डिसेंबर 2024 राष्ट्रीय ग्राहक दिन. ग्राहक हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1800-222262. जागो ग्राहक जागो. पश्चिम बंगालमध्ये याही वर्षात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण व्हावेत अशा घटना घडल्या. 9 ऑगस्ट रोजी कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालय आणि महाविद्यालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेचा मृतदेह आढळला. तिच्यावर भीषण शारीरिक अत्याचार करून हत्या केल्याचं तपासात आढळल्यानंतर या घटनेविरुद्ध आधी बंगाल आणि नंतर देशभरात क्षोभ उसळला. निर्भया घटनेची आठवण करून देणारं आंदोलन संप देशभरातल्या डॉक्टरांनी केले. पीडितेला न्याय आणि डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी लावून धरली. या दबावामुळे आधी रुग्णालय प्रशासनावर कारवाई सुरू झाली. त्यानंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. सध्या सीबीआय या घटनेचा तपास करत असून सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. गेल्या वर्षी गाजलेल्या संदेशखाली घटनेतील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान शेखची चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक घटनास्थळी गेलं असता शेखच्या समर्थकांनी या पथकावर आणि उपस्थित माध्यम प्रतिनिधींवर हल्ला केला. त्यानंतर न्यायालयानं ईडीला संरक्षण दिलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्ली अबकारी धोरणात केजरीवाल सरकारनं घोटाळा केल्याच्या आरोपावरून यंदा अरविंद केजरीवाल यांची चौकशी ईडी आणि त्यानंतर सीबीआयनंही सुरू केली. याच प्रकरणी लोकसभा निवडणुकीच्या थोडा काळ आधी केजरीवाल यांना अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतरही केजरीवाल यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि तुरुंगातून सरकार चालवण्याची भूमिका घेतली. इंडिया आघाडीनं हा मुद्दा भाजपा विरोधात प्रचारात जोरदार वापरला. निवडणूक काळात प्रचारासाठी केजरीवाल यांना तात्पुरता जामीन मिळाला. मात्र त्यांच्या अटक नाट्याचा इंडी आघाडीला फारसा लाभ मिळाला नाही. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात जामीन मिळाल्यावर 17 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देत आतिशी मार्लेना यांना आपलं उत्तराधिकारी नेमलं. न्यायालयाच्या नव्हे तर जनतेच्या दरबारात क्लीन चिट मिळाल्यावरच आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ अशी भूमिका त्यांनी घेतली. आपल्या राजकीय भूमिका वारंवार बदलण्यासाठी प्रसिद्ध असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा पलटी मारत इंडी आघाडीला रामराम ठोकत पुन्हा भाजपासोबत जाण्याचं पाऊल उचललं. एकाच दिवशी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. मुख्यमंत्री तेच, फक्त सरकार बदललं. त्यांच्या या निर्णयावर मोठी टीका झाली असली तरीही त्यांचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या त्यांना आणि रालोआला लाभ मिळवून देणारा ठरला. अधिकृत शासन संस्थांच्या पलीकडे आर्थिक ताकदीच्या बळावर छुप्या पद्धतीनं एखाद्या देशात तिथल्याच काही लोकांना हाताशी धरून अस्थिरता, अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणं, अशा कारवाया डीप स्टेट म्हणून मानल्या जातात. भारतातही निवडणुका त्यानंतर अनेक घटनांच्या मागे या डीप स्टेट आणि ते घडवणारी व्यक्ती म्हणजेच अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस असल्याचा आरोप करण्यात आला. जॉर्ज सोरोस लोकशाही शासन व्यवस्थेविरुद्ध उघड भूमिका घेतात. अशा व्यक्तीशी संबंधित संस्थेत गांधी कुटुंबाचा सहभाग असल्याचा आरोप करत हिवाळी अधिवेशनात भाजपानं या प्रकरणी स्पष्टीकरण आणि चौकशीची मागणी लावून धरली. तर अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपानं हा मुद्दा काढल्याचा आरोप काँग्रेसनं केला. एकंदरीत राजकीय पटलावर डीप स्टेट आणि सोरोस हे मुद्दे यावेळी चर्चेत राहिले.
केंद्र सरकारनं देशाची ब्रिटिशकालीन कायदेव्यवस्था बदलवून भारतीय न्याय पद्धती लागू करण्यासाठी आणलेल्या 3ही भारतीय न्याय संहिता याच वर्षी जुलैपासून लागू झाल्या. शिक्षेच्या ऐवजी न्यायाला प्राधान्य देणाऱ्या या व्यक्तिकेंद्रित न्याय संहिता स्वतंत्र भारताला खऱ्या अर्थानं आपले कायदे देणाऱ्या ठरतील. या नव्या संहितांमध्ये कालानुरूप बदल करण्यात आले असून भारतीय कायदेव्यवस्था अत्याधुनिक होण्यासाठीही हे महत्त्वाचं पाऊल ठरेल. उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता उत्तराखंड 2024 हे विधेयक संमत करण्यात आलं. यामुळे देशात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलं आहे. 1 जानेवारीपासून हा कायदा लागू होईल. हे विधेयक विवाह, घटस्फोट, वारसा हक्क या कायद्याशी संबंधित आहे. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या स्थानिक आणि बाहेरच्या लोकांसाठीही हा कायदा लागू असेल. मात्र अनुसूचित जमातीच्या नागरिकांना या विधेयकाच्या चौकटीतून बाहेर ठेवण्यात आला आहे. CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदाही या वर्षीपासून लागू करण्यात आला. भारताच्या शेजारी देशातल्या अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध, शीख, जैन आणि ख्रिश्चन अशा समुदायाला धर्माच्या आधारावर पीडित होऊन 2014 पूर्वी भारतात आश्रय घेणाऱ्या लोकांना हा कायदा नागरिकत्व देतो. बांगलादेशात झालेल्या हिंसक उद्रेकानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला. यानंतरच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत बांगलादेशमध्ये राहणाऱ्या हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्याकांवर अनेक अत्याचार करण्यात आले. या सर्व घटनांच्या निषेधार्थ भारतात गेल्या 2 महिन्यात अनेक ठिकाणी हिंदूंनी एकत्र येत मोठे मोर्चे काढले. बांगलादेशी हिंदूंना न्याय देणं आणि त्यांची सुरक्षितता या मागणीसाठी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले. या वर्षातल्या सर्वात महत्त्वाच्या आणि सकारात्मक घटनांपैकी एक म्हणजे त्रिपुरा शांती करार. 4 सप्टेंबर रोजी भारत सरकार, त्रिपुरा सरकार आणि कट्टरपंथी संघटना NLFT, ATTF यांच्यात झालेल्या या शांती करारामुळे त्रिपुरात गेली 34 वर्ष सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या करारानुसार दोन्ही संघटनांच्या 328 अतिरेक्यांनी आत्मसमर्पण करत समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग निवडला. मणिपूरमधल्या कुकी आणि मैतेई यांच्यात गेल्या वर्षी सुरू झालेल्या वांशिक संघर्षामुळे 6 महिने हे राज्य हिंसाचारग्रस्त आणि अशांत होतं. लष्करी कारवाया आणि शांततेसाठी प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाले होते. मात्र 2024 या वर्षात पुन्हा एकदा मणिपूरमध्ये मैतेई समुदायाच्या काही लोकांचं अपहरण आणि हत्या झाल्यानं पुन्हा एकदा हिंसाचाराची ठिणगी पडली. त्यामुळे काही काळ या भागातली इंटरनेट सेवा बंद करून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. यावेळी झालेल्या हिंसाचारात 20 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात संभल इथं असलेल्या जामा मशिदीच्या खाली आधी हरिहर मंदिर होतं असा दावा करणारी याचिका स्थानिक न्यायालयात करण्यात आली. न्यायालयानं इथं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. हे सर्वेक्षण करायला पथक गेलं असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आणि या परिसरात तणाव निर्माण झाला. 4 जणांचा या दगडफेकीत मृत्यू झाला आणि 20 पोलीस जखमी झाले. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात सर्वेक्षण करण्यात आलं. आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीच्या मंदिरात मिळणाऱ्या लाडवांच्या प्रसादात प्राण्यांची चरबी, तेल आणि इतर काही अशुद्ध घटकांचा वापर केला जातो हा आरोप यावर्षी चर्चेचा विषय ठरला. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःच आधीच्या सरकारवर आणि तिरुपती प्रशासनावर हा आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयानंही याची दखल घेतली असून तपासाचे आदेश दिले आहेत. 5वी आणि 8वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रमोट करण्याचं धोरण रद्द करण्याचा स्वागतार्ह निर्णय यंदा केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं घेतला. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल. मात्र त्यातही यश आलं नाही तर त्यांना पुन्हा त्याच वर्गात शिक्षण घ्यावं लागेल. हा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व शाळांमध्ये लागू असेल. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी याआधीच हे धोरण रद्द केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं 2024 या वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. या एका वर्षात न्यायालयानं जवळपास 1000 खटले निकाली काढले. तसंच 2 वर्ष सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळणारे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी न्यायमूर्ती संजय खन्ना यांची या पदावर नियुक्ती झाली. चंद्रचूड यांचा कार्यकाळ अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम 377 त्यांनी रद्द केले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अयोध्या खटल्याचा निकालही त्यांच्याच कार्यकाळात लागला. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीनंतर सरकार स्थापना आणि पक्षफुटीचा खटलाही त्यांच्याच काळात झाला. तसंच इलेक्टोरल बॉन्ड असंवैधानिक ठरवणारा निर्णयही त्यांनीच दिला. या वर्षातल्या सर्वोच्च न्यायालयातील काही महत्त्वाच्या निकालांचा हा आढावा. राजकीय पक्षांना निधी मिळवण्याची सोय म्हणून
केंद्र सरकारनं आणलेली इलेक्टोरल बॉन्ड ही व्यवस्था असंविधानिक असल्याचं सांगत न्यायालयानं ती रद्दबातल ठरवली. बॉन्डची माहिती गोपनीय ठेवणं हा व्यक्तीच्या माहिती अधिकार कायद्याचा भंग असल्याचं सांगत आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची रक्कम आणि दात्यांची नावं उघड करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले. त्यानुसार निवडणूक आयोग आणि स्टेट बँकेनं ही माहिती प्रसिद्ध केली. त्यानंतर हा मोठा राजकीय मुद्दा बनला होता. मात्र निवडणुकीवर त्याचा काही परिणाम दिसला नाही. अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणात पोटजातींचे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला. 7 सदस्यीय खंडपीठानं 6-1 असा हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचाच आधीचा निकाल फिरवला. आतापर्यंत आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या किंवा कमी मिळालेल्या जाती जमातींच्या दृष्टीनं हा निकाल महत्त्वाचा ठरेल. बाललैंगिक अश्लील चित्रण आणि इतर साहित्य जवळ बाळगणं पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याचा महत्त्वाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयानं दिला. असं चित्रण जवळ बाळगण्यामागचा हेतू चुकीचाच आहे असं सांगत समाज माध्यमं आणि इतर सर्व ठिकाणी असलेले हे साहित्य हटवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक विद्यापीठाचा दर्जा आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. या विद्यापीठाची स्थापना केंद्रीय कायद्याअंतर्गत झाली असल्यानं त्याला अल्पसंख्याक दर्जा नसल्याचं 1967च्या निकालात म्हटलं होतं. मात्र हा निर्णय न्यायालयानं रद्द ठरवला. गुजरात दंग्याच्या काळातल्या बिल्किस बानो खटल्यातल्या 11 दोषींना मुक्त करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. या सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अवैध बांधकाम बुलडोझरने पाडण्याच्या विविध राज्य सरकारांच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सूचनांचं काटेकोर पालन करूनच ही कारवाई केली जावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या अशा कारवाईचा फटका अनेक लोकांना बसला होता. प्रार्थनास्थळे अधिनियम कायद्यात 1991 साली केलेल्या सुधारणेनुसार 15 ऑगस्ट 1947 नंतर देशातल्या कुठल्याही धर्माच्या प्रार्थनास्थळांचं धार्मिक स्वरूप बदललं जाणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र देशात अनेक प्राचीन धर्मस्थळे आधी बदलवण्यात आली असून त्यांचे दावे किंवा सर्वेक्षण करण्याचा अधिकार या तरतुदीमुळे हिरावला जातो अशी भूमिका घेत या तरतुदीला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेवर डिसेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला महिनाभरात उत्तर देण्यास सांगितलं आहे. त्याचवेळी अशा प्रकारच्या कोणत्याही खटल्यात अंतरिम आदेश देऊ नयेत किंवा नवे खटले स्वीकारले जाऊ नयेत असे निर्देश देशातल्या सर्व न्यायालयांना दिले आहेत. वैद्यकीय पदवी परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी यंत्रणा NTA मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा नीटमध्ये झालेला गोंधळ यंदा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. देशात काही ठिकाणी पेपर फुटल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या. मात्र NTAनं हे आरोप फेटाळले. पूर्ण परीक्षा रद्द करावी अशी मागणी करणारी याचिकाही दाखल करण्यात आली. बिहार, गुजरातमध्ये पेपर लीक करण्यासाठी पैसे घेतल्याचे साक्षी पुरावे मिळाले. यानंतर ह्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेही घातले. महाराष्ट्रातही लातूरमध्ये त्याचे धागेदोरे असल्याचं समोर आलं. नंतर संपूर्ण देशभरातल्या तक्रारींचा तपास करण्याची जबाबदारी CBIकडे देण्यात आली. CBIचा तपास सध्या सुरू आहे. याच दरम्यान 4 जूनला जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात 60पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना 100% गुण, अनेकांना 650 ते 700 असे कधीही न मिळणारे गुण घाऊक स्वरूपात मिळाल्याचं उघड झालं. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणांनी प्रश्नपत्रिका उशिरा मिळाली त्यांना वाढीव गुण दिल्याचं स्पष्टीकरण NTAनं दिलं. मात्र त्यानं कोणाचंही समाधान झालं नाही. गुणांवर आधारित क्रमवारीच्या यादीत विद्यार्थ्यांचे क्रमांक अपेक्षेपेक्षा खूप मागे गेले. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याविरुद्ध एकीकडे न्यायालयात दाद मागितली तर दुसरीकडे आंदोलनही सुरू केलं. यामुळे NTAनं दिलेले वाढीव मार्क नंतर रद्द केले. पण त्यानेही क्रमवारीत फार फरक पडला नाही. जवळपास 26 लाख मुलांचं भवितव्य पणाला लागलं होतं. जेमतेम सत्तेवर आलेल्या रालोआ सरकारचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही असा विश्वास दिला. अखेर 23 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानं संपूर्ण परीक्षा रद्द केली जाणार नाही असा निकाल दिला. देशभरात पेपर फुटल्याचे पुरावे आढळले नाहीत असं सांगत 1-2 घटनांसाठी संपूर्ण परीक्षा रद्द करणं लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल असं न्यायालयानं म्हटलं. मात्र त्याचवेळी परीक्षा पद्धतीत असलेल्या त्रुटी आणि पेपर फुटीच्या घटना अत्यंत गंभीर असल्याचं सांगत NTAच्या कार्यपद्धतीवर कोर्टानं ताशेरे ओढले.
NTA कार्यपद्धतीत सुधारणा करून विद्यार्थ्यांना संपूर्ण न्याय दिला जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. NTA कामाचा ताण कमी करण्यासाठी आता NTA केवळ स्पर्धा प्रवेश परीक्षा घेईल, पदभरतीसाठीच्या परीक्षा घेणार नाही अशी घोषणा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याच हिवाळी अधिवेशनात केली. NTA कामात सुसूत्रता आणून कमी झालेली विश्वासार्हता पुन्हा आणण्याच्या दृष्टीनं हे सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल. भारताला यावर्षी खूप मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा आणि मानवी चुकांमुळे घडलेल्या अपघातांचाही सामना करावा लागला. वायनाडची दुर्घटना असो किंवा मग हाथरसची चेंगराचेंगरी, मन हेलावून टाकणाऱ्या या अपघातांमुळे देशाची खूप मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. भीषण पावसामुळे 30 जुलै रोजी केरळच्या वायनाड इथं प्रचंड मोठं भूस्खलन झालं, ज्यात 425 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. शेकडो लोक जखमी झाले, तर जवळपास 3 छोटी गावं जमिनीखाली गाडली गेली. अत्यंत निसर्गसंपन्न शांत अशा ह्या प्रदेशात अवैध बांधकामं, ठिसूळ जमीन आणि 24 तासात झालेली अतिवृष्टी यामुळे हा अपघात झाला. दुर्घटनेनंतर कित्येक दिवस बेपत्ता नागरिकांचं शोधकार्य सुरू होतं, मात्र त्यानंतरही अधिकृत आकडा समजू शकला नाही. अपघातात वाचलेल्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सध्या सुरू आहे. या वर्षातली भारतातली ही सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती. जुलै महिन्यातच उत्तर प्रदेशच्या हाथरस जवळ फुलराई मुघलगडी गावात स्वयंघोषित धर्मगुरू भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 123 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी आणि जायबंदी झाले. साधारण 80,000 लोकांची क्षमता असलेल्या या मैदानात सुमारे 2.5 लाख भाविक जमले होते, ज्यात स्त्रिया आणि लहान मुलांची मोठी संख्या होती. या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालं असून सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे, मात्र आरोपपत्रात भोले बाबाचं नाव नाही. जून महिन्यात तामिळनाडूच्या कल्लाकुरुची जिल्ह्यात विषारी दारू प्राशन केल्यामुळे 69 जणांचा मृत्यू झाला, तर 200 पेक्षा अधिक लोक अत्यवस्थ झाले. बिहारमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळ्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. याच काळात असलेल्या जीवितपुत्रिका व्रतासाठी नदीपात्रात उतरलेले अनेक लोक वाहून गेले, ज्यात स्त्रिया आणि लहान मुलांचा समावेश होता. बिहारच्या सर्व 15 जिल्ह्यात सुमारे 46 जण बुडून गेल्याची अधिकृत नोंद आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. 25,000पेक्षा जास्त कुटुंबांना पुराचा फटका बसला, तर 35 लोकांचा मृत्यू झाला. गुजरातच्या राजकोट इथं मे महिन्यात एका गेम झोनला भीषण आग लागली. इथे साधारण 80 लोक होते, ज्यापैकी 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात 17 जून रोजी रंगापानी रेल्वे स्थानकाजवळ सेल्डा अगरतला कंचनजुंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडी येऊन धडकल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात 11 प्रवासी ठार, तर 65हून अधिक प्रवासी जखमी झाले. यावर्षी देशभरात उष्णतेची लाटही खूप मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकाळ होती. उष्णतेच्या लाटेचा फटका सुमारे 40,000 लोकांना बसला. सुमारे 350 लोकांचा उष्माघातानं मृत्यू झाला. हा सगळा लोकसभा निवडणुकांचा कार्यकाळ असल्यानं उष्माघाताचा फटका बसलेल्या लोकांमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. याबरोबरच दृष्टिक्षेप 2024 या कार्यक्रमात देशभरातल्या घडामोडींचा आढावा इथेच पूर्ण झाला. नमस्कार. आई, ऑफिसच्या ऑनलाईन मीटिंग मध्ये होतीस का? नाही, मी फसव्या बिल्डरच्या विरोधात ग्राहक आयोगामध्ये केस दाखल केली होती ना, त्याच्या सुनावणीमध्ये भाग घेत होते. घरातून? हो, घरातूनच. आता पूर्वीसारखं राहिलं नाही. देशात ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 लागू झाल्यापासून ग्राहक तक्रारींचं निवारण करणं खूप सोपं झालंय. तक्रार इलेक्ट्रॉनिकली सुद्धा दाखल करता येऊ शकते
आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुद्धा सुनावणीमध्ये भाग घेऊ शकतो. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 ग्राहकांचे अधिकार झालेत आता आणखी सक्षम. 24 डिसेंबर 2024 राष्ट्रीय ग्राहक दिन. ग्राहक हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1800 222262. जागो